नमस्कार मित्रांनो, स्मार्ट स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण RRB NTPC 2024 या एक्झामसाठी रिझनिंग या विषयाची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. तर ही स्ट्रॅटेजी पाहत असताना आपण खालील 4 मुद्दे विचारात घेणार आहेत. तर यामध्ये आपण पहिला मुद्दा आहे तो म्हणजे CBT 1 आणि CBT 2 साठीचा रिझनिंगचा जो एक्झाम पॅटर्न आहे, म्हणजे CBT 1 साठी रिझनिंगचे किती किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत, CBT 2 साठी किती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रिझनिंगचा जो सिलेबस आहे, जो आपल्या नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे, तो आपण पाहणार आहोत. यानंतर आपला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे बुक आणि व्हिडिओज. तर यामध्ये मराठीमध्ये अवेलेबल असलेले कोणतं असं बुक आहे जो आपलं रिझनिंगचं सिलेबस कम्प्लिटली पूर्ण करू शकते, तर ते बुक आपण पाहणार आहोत. याचबरोबर यूट्यूबवरती अवेलेबल असलेले फ्री व्हिडिओज ज्याचा यूज करून आपण इझिली रिझनिंगचा सिलेबस जो आहे तो एकदम कमी वेळामध्ये आणि फ्रीमध्ये आपण कंप्लीट करू शकतो. यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सिलेबस कसा कवर करायचा, आणि हा जो सिलेबस आहे रिझनिंगचा कंप्लीट सिलेबस करण्यासाठी आपल्याला एकंदर किती वेळ लागेल हे आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे RRB NTPCचा रिझनिंगचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो आपण आता पाहणार आहोत. तर यामध्ये CBT 1साठी टोटल आपल्याला 100 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न विचारले जातात? 100 प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये रिझनिंगचे जे काय वेटेज आहे हे 30 मार्क्सचे आहे. आणि हे कशासाठी आहे? तर हे CBT 1साठी आहे, म्हणजे आपली जी पहिली एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी रिझनिंग हा जो पार्ट आहे हा आपल्याला 30 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. तर यानुसारच आपण आता याचा जो CBT 2 आहे तर यामध्ये याचं डिस्ट्रिब्युशन कसं असणार आहे ते पाहणार आहे. तर मित्रांनो, CBT 2मध्ये आपल्याला टोटल 120 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि या 120 प्रश्नांच्यामध्ये रिझनिंगसाठी जे जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला टोटल 35 प्रश्न असणार आहेत. हे जे वेटेज आहे हे स्टेज 2साठी आहे, म्हणजे CBT 2साठी आहे. यानंतर आपण आपला पुढचा पार्ट पाहणार तो म्हणजे सिलेबस हा आपल्याला एकदम व्यवस्थित पाहिला पाहिजे, कारण त्यामध्ये आपण त्याचं जे प्रत्येक क्वेश्चनचं जे वेटेज आहे हे देखील आपण थोडक्यात पाहणार आहे. तर आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सिलेबस. तर सिलेबसमध्ये आपण आपल्या RRB NTPCच्या नोटिफिकेशनमध्ये दिल्याप्रमाणे यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यामध्ये पहिला जे टॉपिक आहे तो म्हणजे ॲनॉलॉजीज. यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे कम्प्लिशन ऑफ नंबर अँड अल्फाबेटिकल सिरीज. यावरती देखील हमखास प्रश्न विचारले जातात. याचबरोबर कोडिंग डिकोडिंग यावरती ऑलमोस्ट 2 प्रश्न तरी विचारले जातातच. यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेटर्स यावरती 1 प्रश्न तरी किमान विचारला जातो. यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस यावरती देखील 2 प्रश्न विचारले जातात. आणि मित्रांनो, ॲनॉलॉजीज हे जे देखील आहे याच्यावरती देखील 2 प्रश्न विचारले जातात. आणि हा जो ॲनॉलॉजीज हा जो पार्ट आहे हा थोडा काही वेळा कन्फ्युजन क्रिएट करणारा किंवा ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात. यानंतर रिलेशनशिप्स याच्यावरती एखादा क्वेश्चन्स विचारला जातो. यानंतर ॲनालिटिकल रिझनिंग, सिलॉजिझमवरती ऑलमोस्ट 2 प्रश्न तरी विचारले जातात. यानंतर जम्बलिंग यावरती देखील प्रश्न विचारला जातो. वेन डायग्रॅमवरती देखील 2 प्रश्न विचारले जातात. यानंतर पझल ऑलमोस्ट 2 ते 3 प्रश्न याला विचारले जातात पझलसाठी. यानंतर डेटा सफिशियन्सीला देखील एखादा क्वेश्चन विचारला जातो. याशिवाय स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन याला देखील 2 ते 3 स्टेटमेंट आणि कन्क्ल्युजन किंवा स्टेटमेंट कोर्स ऑफ ॲक्शन यासाठी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. यानंतर डिसिजन मेकिंग यावरती देखील एखादा क्वेश्चन विचारला जातो. यानंतर मॅप्सवरती प्रश्न विचारले जातात. यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ्स, म्हणजेच थोडक्यात आपण याला डेटा इंटरप्रिटेशनसारखे किंवा त्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजेच काय, माहिती आकलन, म्हणजे आपल्याला काही चार्ट दिला असेल, एखादा पाय चार्ट दिला असेल आणि त्यामध्ये काही व्हॅल्यू दिलेले असतील, मग त्याच्याशी रिलेटेड काही पर्सेंटेज काढा वगैरे, अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. तर यानंतर आपण आपला पुढचा मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे बुक्स आणि व्हिडिओज. तर आजचा आपला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे बुक आणि व्हिडिओ. तर यामध्ये ज्यांना मराठीमधून अभ्यास करायचा आहे, पुस्तकातून ज्यांना मराठीतून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी संपूर्ण बुद्धिमत्ता RS अगरवाल यांनी लिहिलेलं हे बुक आहे. आणि हे एकदम स्टँडर्ड मटेरियल आहे. यामध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर्स स्टेप बाय स्टेप तुम्हाला मिळून जातील. तर ज्यांना मराठीमधून अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक एकदम बेस्ट आहे.
यानंतर जर कुणाला व्हिडिओमधून अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यासाठी वायफाय स्टडी हे जे एक चॅनल आहे यावरती दीपक सर म्हणून आहेत, त्यांचं रिझनिंगचे व्हिडिओज आहेत. तर याची एक जी फ्री लिंक आहे, एक प्लेलिस्ट आहे ज्यामधून मी थोडाफार त्याचा स्टडी केला होता. तर त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता आजचा आपला चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सिलेबस कसा कवर करायचा आणि तो सिलेबस कवर करत असताना याला किती वेळ लागेल. म्हणजे रिझनिंगचा सिलेबस कवर करायला टोटल आपल्याला टाईम अंदाजे किती द्यावा लागू शकतो, म्हणजे किती महिने किंवा किती दिवस आपल्याला लागतील हे यामध्ये पाहणार आहोत. याचबरोबर आपण रिझनिंगचा स्टडी कशा पद्धतीने करायचा, इफेक्टिव्ह स्टडी कशा पद्धतीने करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये काय आहे तर पहिली स्टेप काय आहे तर सिलेबसचे टॉपिक जे आहेत ते कवर करत जायचे. तर हे कसे करायचे तर तुम्हाला मी जे वरती बुक सजेस्ट केलेलं आहे त्यामधले जे टॉपिक्स आहेत, म्हणजे जे सिलेबसमध्ये दिलेले जे टॉपिक्स आहेत ना, तर तेवढेच टॉपिक घ्यायचे. त्या टॉपिकच्या इंडेक्समध्ये पहिला टिक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लक्षात येते की आपल्याला एक्झामसाठी कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. आणि तेवढ्याच टॉपिकची जी थेअरी पार्ट आहे तो कंप्लीट करून घ्यायचा. आणि तो जो थेअरी पार्ट आहे म्हणजे समजा ॲनॉलॉजी असेल किंवा सिलॉजिझम असेल म्हणजे वेन डायग्रॅम यावरील जे प्रश्न आहेत त्याची थेअरीचा पार्ट कंप्लीट करून घ्यायचा, त्याचे कन्सेप्ट सगळे समजून घ्यायचे. यानंतर काय करायचं, एक शॉर्ट नोट्स टाईपमध्ये म्हणजे आपल्याला समजा अडलं तर एखादी त्यातले काही की पॉईंट्स असतील तर त्या पर्टिक्युलर टॉपिक वाईज जर आवश्यक असेल तर त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या. आता रिझनिंगमध्ये प्रत्येक चॅप्टरचे आपण नोट्स काढू शकत नाही किंवा असे टॉपिक्सच नसतात की ज्याचे नोट्स काढून ठेवता येईल. म्हणजे जसं की आता मिरर इमेज हा एक जो चॅप्टर आहे, म्हणजे आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा हे जे काही आकृतीवरील प्रश्न आहेत याचे कोणत्याही प्रकारचे नोट्स काढण्याची आवश्यकता नाही आहे. ते आपण 1 किंवा 2 वेळा जरी पाहिलं की कशा पद्धतीनं क्वेश्चन सोडवले जातात किंवा त्याची ट्रिक काय आहे ते कायमस्वरूपी आपल्या माइंडमध्ये बसून जातं. तर यामुळं जे काही महत्त्वाचे थोडके टॉपिक आहेत त्याचीच फक्त आपण नोट्स काढणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला काय करायचं, स्टेप बाय स्टेप टॉपिक्स कवर करत जायचं आणि त्या प्रत्येक टॉपिकचे किमान 50-50 प्रश्न हे प्रॅक्टिस करत जायचं. किती 50-50 प्रश्न प्रॅक्टिस करत जायचं. आणि हे करत असताना समजा तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याकडं जे अवेलेबल असले प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे बुक्समध्ये वगैरे कमी पडत आहेत तर डायरेक्ट यूट्यूबवरती जायचं आणि त्या टॉपिकचे नाव टाकायचं आणि त्याचे क्वेश्चन्स असं टाकायचं. हे टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे काही क्वेश्चन्स मिळतील. तर ते क्वेश्चन्स डायरेक्ट त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर लगेच पाहायचे नाहीत. तर काय करायचं, पहिला स्वतः सॉल्व करायचं आणि त्यानंतर त्याचा आन्सर किंवा त्याचं सोल्युशन पाहायचं. यामुळे तो जो टॉपिक आहे त्याचं जे काय आहे एक परफेक्शन तुमचं होऊ शकतं. यानंतर काय करायचं, जेव्हा सर्व टॉपिकचा तुमचा स्टडी चांगला होईल त्यानंतर काय करायचं तर रिझनिंगच्या सेक्शनल मॉक टेस्ट द्यायच्या. तर या सेक्शनल मॉक टेस्ट तुम्ही कुठून देऊ शकता तर आत्ता सध्या अवेलेबल असलेली म्हणजे आपली जी काय RRBचं जे काय एक्झामचा इंटरफेस आहे, ॲक्च्युअली इंटरफेस ज्याला आपण म्हणू शकतो किंवा त्याच्याशी एक 95% मिळता जुळता इंटरफेस आपण ज्याला म्हणू शकतो असा असलेली मराठीमधून अवेलेबल असलेली जी टेस्ट आहे ती म्हणजे टेक्स्टबुकची आहे. तर टेक्स्टबुकची तुम्ही जे काय टेस्ट आहे ती परचेस करू शकता आणि ती परचेस केल्यानंतर त्याच्यामध्ये रिझनिंगच्या सेपरेट किंवा मॅथ्सच्या सेपरेट अशा टेस्ट आहेत. तर त्यामध्ये तुमचा जेव्हा सिलेबस कंप्लीट होईल तेव्हा रिझनिंगचे सेक्शन वाईज टेस्ट आहेत त्या तुम्ही द्यायचे आहेत. यामुळं जे काही टाईम लावून अभ्यास करण्याचे जे काय किंवा टेस्ट सोडवण्याची जी काही प्रॅक्टिस आहे म्हणजे एक रिअल टाईम प्रॅक्टिस आहे ती तुमची ॲटोमॅटिक तिथं व्हायला चालू होणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही रिझनिंगचा सिलेबस अशा पद्धतीनं गेल्यानंतर तुम्ही रिझनिंगचा सिलेबस कमीत कमी 2 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण करू शकता. 2 महिन्यात तुम्ही पूर्ण करू शकता. आणि रिझनिंगचा सिलेबस असा आहे की तो काही त्याला जास्त वेळ लागत नाही किंवा त्याला जास्त टाईम द्यायला पाहिजे किंवा टाईम टेकिंग आहे त्याचं सारखं रिव्हिजन करायला लागतं असं काही नाही आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही एकदा तुम्ही ते टॉपिकचं थेअरी वगैरे केली, त्याचे नोट्स वगैरे रिवाईज वगैरे केले, त्याच्यानंतर फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि यानंतर तुमचं बाकीचं सब्जेक्टचा जेव्हा अभ्यास कंप्लीट होईल त्यानंतर तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट वगैरे द्यायचे. तर आपण GK स्ट्रॅटेजी देखील याआधी पाहिलेली आहे ती तुम्ही चॅनलवरती पाहू शकता. याचबरोबर मॅथ्स स्ट्रॅटेजी देखील पाहिलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता. मॅथ्सचे बुक्स कोणकोणते वापरायचे हे देखील आपण सेपरेटली दिलेलं आहे. तर त्या देखील तुम्ही एकदा पाहून घ्यावं. तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या वेळेपेक्षा कोणताही व्हिडिओ महत्त्वाचा नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आणखी अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा आणि यश मिळेपर्यंत मेहनत घेत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. धन्यवाद.